नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार मित्रांनो आपल्यासाठी की आज बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाचे बऱ्याच जणांनी फॉर्म भरले, शिपाई पदाचे पण फॉर्म भरलेले आहेत आणि बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदाची ऑनलाईन टेस्ट सिरीज आपली उद्यापासून म्हणजे सोमवार दिनांक 22 सायंकाळी 7 वाजता आपली टेस्ट सिरीज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरू होते। ज्या ज्या विद्यार्थ्यांना लिपिक आणि शिपाई या दोन्ही पदांसाठी टेस्ट सिरीज लावायची त्यांनी हा नंबर तुम्हाला दिसतोय, या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा व्हॉट्सअपला आणि त्याच्यावरती गुगल पे फोन पे करून तुम्ही करायचे। ती माहिती मी नंतर देईलच तुम्हाला। मात्र लक्षात ठेवा, आज अतिशय महत्वाच्या व्हिडिओसाठी आलो, थोडासा आवाज येत नसणार आहे कारण का आज नगर परिषदेचे निवडणुका होत्या आणि या ठिकाणी सगळा पूर्णपणे पॅनल एकतर्फी निवडणूक झालेली, निकाल लागलेला आहे आणि सगळीकडे डीजे चालू आहे, त्याच्यामुळे माझा आवाज जरा मी खूप तसं व्यवस्थित आहे माईक वगैरे, परंतु थोडाफार आवाज येत असेल तर ऍडजस्ट करून घ्या, काही विषय नाही। माझा आवाज बाकी तुम्हाला व्यवस्थित येईल। मित्रांनो, लेखी परीक्षा आणि इतर मुंबई शिपाई हे जे पद आहे, शिपाई पदाबद्दल आपण आज बोलायचंय। आता बऱ्याच जणांनी काय केलंय, शिपाई पदासाठी बॅच 1999, बॅच 4999, बॅच 999, बॅच 2000, बॅच 5000। दादांनो, तुम्हाला हे माहिती का शिपाईचा अभ्यासक्रम काय? शिपाईचा अभ्यासक्रम काय माहितीये? शिपायाचा अभ्यासक्रम आहे फक्त 30 प्रश्न, खाली 30 प्रश्नाला 30 मार्क आहेत तुम्हाला। 10 प्रश्नाची तुमची शारीरिक चाचणी आणि 10 प्रश्न तुम्हाला मुलाखतीला आहे। हे तुमच्या हातात आहे, हे तुमच्या हातात आहे 20 मार्क। मग हे कोणाच्या हातात आहे? क्लासवाल्याच्या? हे पण तुमच्याच हातात आहे दादांनो, लक्षात ठेवा, एकदम व्यवस्थित बारकाईने ऐका। तर तुमच्या माहिती सांगतो, ह्या 30 मार्कामध्ये काय येणार आहे? सगळं सामान्य ज्ञान असणार आहे। मात्र सगळं सामान्य ज्ञान असणार असं सगळेजण सांगत जरी असले तर लक्षात ठेवा, जिल्हा कोर्टला पण 30 मार्काचा पेपर होता। 5 मार्काला इंग्लिश, 5 मार्काला मराठी, 5 मार्काला कॉम्प्युटर, 5 मार्काला गणित, 5 मार्काला बुद्धिमत्ता, 5 मार्काला सामान्य ज्ञान, अशा पद्धतीने त्यांनी टाकलं होतं। त्याच्यामुळे जरी सगळं जीएस येत असलं किंवा सगळे जरी सामान्य येत असलं तरी सामान्य कोणतं वाचलं पाहिजे? न्यायिक पदाशी संबंधित प्रश्न काय आहेत, कॉम्प्युटरचे प्रश्न कसे असणार आहेत, 1-2 बुद्धिमत्ता गणितचे प्रश्न कसे असणार आहेत, हे सगळ्याचा अभ्यास करून आपण आपल्या या टेस्ट सिरीज बनवलेल्या आहेत। लक्षात, त्याच्यामुळे मी थोडासा उशीर आजच सुरू होणार होती पण उद्या करतोय कारण की पेपर हा एकदम दर्जात्मक असणार, तुम्हाला या नंबरवरती ते पेपर मिळत जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, हे जे 30 प्रश्न आहेत याच्यासाठी तुम्ही पोलीस भरती करत जर असाल, पोलीस भरती आणि या पोलीस भरती संदर्भातले जे पुस्तकं तुमच्याकडे जर असतील तर ते पुस्तक नीट वाचा। पोलीस भरतीचे सामान्यांची पुस्तक आहे ते नीट वाचा। तुम्हाला प्रश्न मी सांगतो, शिपायाला प्रश्न काय असणार? एकूण खंडपीठ किती, पुढे खंडपीठ नाही, सर्वाधिक मोठा जिल्हा, सर्वाधिक छोटा जिल्हा, क्षेत्रफळाने मोठा जिल्हा, याचे अध्यक्ष कोण, त्याचे अध्यक्ष कोण, याचा कॅप्टन कोण, हा जिल्हा किती, एकूण जिल्हे किती, एकूण नगर परिषद किती, एकूण पंचायत समिती किती, एकदम सोपे सोपे प्रश्न असतात। पाठीमागचा पेपर पहा, एकदम इझी सोपे क्वेश्चन असतात आणि थोडेसे न्यायिक विभागाशी संबंधित म्हणजे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय याच्याशी संदर्भात काही प्रश्न तुम्हाला शिपायला असतील, त्या सुद्धा प्रश्नांचा समावेश आपण या टेस्ट सिरीज मध्ये आपण केलेला आहे शिपाई पदासाठी। लक्षात ठेवा, शिपाई पदासाठी बाळांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला 7वी पास, सगळ्यात महत्वाची संधी कोणाला कोणाला आहे? 7वी पास आहे चालेल, 9वी पास आहे चालेल, 10वी पास आहे चालेल, 12वी पास आहे चालेल, ग्रॅज्युएशन चालेल, पोस्ट ग्रॅज्युएशन चालेल, पीएचडी चालेल, म्हणजे तुम्ही कमीत कमी 7वी पास पाहिजे। आणि जर फक्त 7वी पास असेल तर तुम्हाला 7वीच्या निकालाची आवश्यकता पडेलच, लक्षात ठेवा। फक्त 7वी पास असेल तर 8वी 9वी पास असेल तरी तुम्हाला त्या निकालांची आवश्यकता पण जर तुम्ही 10वी पास असेल, 12वी पास असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, LLB काय बाकीचं असेल ते, तर तुम्हाला निकालाची आवश्यकता 7वीचा जर निकाल नसेल तर नो करायचं आणि 50% मार्क करून तुम्हाला पुढची उच्चतम जास्तीत जास्त जी पात्रता आहे ती टाकायची, असं जाहिरातीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे, जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेला आहे। आता बाळांनो, मी तुम्हाला काय सांगतो, शिपाई पदावाले जे शिपाई, मी का सांगतो एक लक्षात ठेवा, तुम्ही टेलिग्रामला इकडं तिकडं पाहत असाल, टेलिग्राम वरती बाबांनो सगळे लोक टेलिग्राम वरती नसतात। याच्यामध्ये सहभागी होणारे काही विद्यार्थी असे आहेत का जे घरी शेती करतात, 35 वय, 38 वय, 40 वय, 42 वय, असे लोक तुमच्या टेलिग्रामला जॉईन नसतात। त्या लोकांना फक्त एकच माध्यम राहतं सोशल मीडियाचं, ते म्हणजे युट्यूब। ते लोक इंस्टाग्राम पण पाहत नाही, त्याच्यामुळे मी युट्यूब वरती शिपाई पदासाठी सांगतो आणि आपला व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या पण 30 ते 40 मध्येच आहे कोर्टाचे व्हिडिओ पाहणाऱ्यांची। त्याच्यामुळे मी तुम्हाला कळकळी सांगतो का युट्यूबचे व्हिडिओ
म्हणजे सगळ्यांचे पहा, पण आपले जे तुम्हाला शिपायाबद्दल माहिती देतोय ती एकदम व्यवस्थित पहा. आलं लक्षामध्ये? म्हणजे तुम्ही 7वी पास असन, 8वी 9वी 10वी कितवी पास असन तरी तुम्हाला शिपाई पदाला या ठिकाणी आहे संधी. 7वी असता तेवढाच पगार आहे, तीच नोकरी. 15वी असता तेवढाच पगार आहे, तीच नोकरी. फक्त एक लक्षात ठेवा, शिपाई पदाचा जो अभ्यासक्रम असणार आहे बाळांनो, हा अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा असणार आहे. आणि या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही प्रकारची लेक्चरची बॅच लावण्याची आवश्यकता नाही. 100% नाही. लेक्चर बॅच बोलतोय मी. तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास करा, जीकेचं पुस्तक घ्या, त्याच्यामधून वाचा. आणि ही साधी शिपाई पदाची टेस्ट सिरीज जरी जॉईन केली तुम्ही, 1,500 ते 2,000 प्रश्न आपण त्याच्यातून तुमचे कव्हर करणार. म्हणजे 1,500च्या आसपास प्रश्न तुमचे कव्हर होणार आहेत. आणि ते सगळे प्रश्न इथून पाठीमागं झालेल्या कोर्टाच्या सामान्य या सब्जेक्टशी रिलेटेड असणार आहेत. आपल्या त्या टेस्ट सिरीजचे सगळे प्रश्न आले लक्षामध्ये. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे. खाली नंबर आहे तुम्हाला दिसतोय, तो खालच्या कोपऱ्यात तिथं नंबर दिसतोय, तो पण तुम्ही हे करू शकता. मित्रांनो, 30 मध्ये तुम्हाला कमीत कमी कट ऑफ मध्ये येण्यासाठी किंवा तेवढे मार्क पाडण्यासाठी 22+ मार्क असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. कारण हे जर 22 पडले, तिथं जर 10 पैकी 8 पडले, मुलाखतीला जर 10 पैकी 7 पडले, 22 आणि 8 30 37, म्हणजे तुम्हाला फायनल 50 पैकी फायनल जर यायचं असेल लिस्टमध्ये तर आपल्याला 38 ते 40 मार्काच्या आसपास तेवढे मार्क आपल्याला मिळावे लागतील. त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी शिपाई म्हणून पात्र व्हाल किंवा त्या पदावर तुमची निवड होईल. कारण की स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे, स्पर्धा खूप मोठी आहे. स्पर्धा जर छोटी असती तर ठीक आहे, 32 मार्कावर कट ऑफ आला असता, परंतु स्पर्धा मोठी आहे. जिल्हा कोर्टला प्रत्येक जिल्हा वाईज मुलं वाटून जात होते, प्रत्येक जिल्हा वाईज मुलं वाटून जात होते. सेपरेट जिल्ह्याला 2-2, 3-3 जिल्ह्याला नव्हते. म्हणून त्या जिल्हा वाईजला काय झालं, जिल्ह्याला का त्या ठिकाणी मेरिट कमी लागलं. पण इथं तसं होणार नाही. मुलं फक्त 3च ठिकाणी जाणार आहे. एकतर मुंबई जाईल, एकतर औरंगाबाद, एकतर नागपूर. या 3 ठिकाणी सोडून मुलं कुठे जाणारच नाहीत. मग या 3 ठिकाणी जर सोडून मुलं कुठे जाणार नाही तर साहजिक मेरिट जास्त असणार आहे. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातली मुलं ह्या 3 ठिकाणी जाणार आहे. त्यातल्या मुंबईला काहीतरी 500+ जागा आहेत, 550+, तिथं मुलं जास्त राहणार आहेत. आणि शिपाईसाठी ज्याचा अभ्यास कमी किंवा ज्याला काही भीती वगैरे वाटते काय, त्याच्यासाठी मुंबई ठीक राहू शकते. त्याचं कारण सांगतो का, मुंबई जागा जास्त आहे म्हणजे मेरिट कमी लागणार आहे. आणि इतरत्र जे काही जागा आहे शिपाईच्या, बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल हा इतर ठिकाणी असणार आहे. ज्यांना माहिती मी लेखीला 20-25 मार्क घेऊ शकतो त्यांचा कल आउटसाईडला असणार आहे इकडं. त्याच्यामुळे तुम्ही तो पण एक निर्णय नीट घेऊ शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं अजून सांगायचं झालं, हा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रमाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तत्पूर्वी आपली जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे त्या संदर्भात एक थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. आपल्या हार्देज ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्टची जी आपण स्पेशल लिपिक आणि शिपाई भरतीची सर्व बॅच सुरू करतो उद्यापासून. मित्रांनो, हायकोर्ट अभ्यासक्रमावर आपली टेस्ट सिरीज असणार ही. लिपिकचा पॅटर्न नुसार, सिलेबस नुसार, अभ्यासक्रमानुसार टेस्ट सिरीज असणार आहे. तर शिपायाची आपली पूर्णपणे अभ्यासक्रमानुसार ही टेस्ट सिरीज असणार आहे. जास्त काहीच सांगणार नाही मी. जास्त मागील सर्व पेपर हे भरतीच्या आधारावर असणार पूर्ण. 51 सराव पेपर लिपिक पदाला आणि 51 सराव पेपर शिपाई पदाला आपण देणार आहे. गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण असणार आहे. बाकीच्या कोणत्याही स्पष्टीकरण नसेल, मात्र गणित बुद्धिमत्ता पूर्णपणे स्पष्टीकरण असणार आहे. सराव पेपर पूर्ण सीबीटी स्वरूपात असणार आहे. सराव पेपर सोबत वैयक्तिक मार्गदर्शन असणार आहे. काही लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद चर्चा सत्र पण असणार आहेत. सराव पेपर मराठीत असणार आहे सर्वप्रथम, नंतर काही पेपर इंग्रजीत देखील होणार आहेत. मित्रांनो, जास्त लोड न घेता लिपिकला फक्त 150 रुपीज फी, तर शिपायाला 100 रुपीज फी, म्हणजे लिपिक 150 रुपये आणि शिपाई 100 रुपये फी. प्रवेश करायचा आहे, खाली जो नंबर दिसतोय 97 66 85 36 75 या नंबरवरती जाऊन तुम्ही सरळ प्रवेश करू शकता. हा जो नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसतोय त्या क्रमांकावरती तुम्ही प्रवेश करू शकता. ओके, चालते मित्रांनो, चला आपण आपल्या मूळ विषयावर जाऊ. अभ्यासक्रम, पात्रता आणि मेरिट या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करणार आहे. अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलं मित्रांनो, हे बऱ्याच जणांना माहित नाही अजून. जे काही लोक असे का, माझ्याला माहिती शिपाईचा फॉर्म भरायचा, 150 रुपये फी पे करतात आणि टेस्ट सिरीज क्लर्कची लावतात, तर त्यातून अभ्यास करून का नाही. लक्षात ठेवा, लिपिकला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आता मी तुम्हाला जी माहिती दिली 150 रुपये, आणि शिपायाला जर जॉईन करायचे असेल तर 100 रुपये ही आपली फी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हा जो अभ्यासक्रम आहे हा फक्त 30 मार्काचा आहे भावांनो, तुम्हाला फक्त 30 मार्क. लिपिकला इथून 90 मार्काचा आहे. लक्षात ठेवा, लिपिकला 90 मार्क आहेत, तुम्हाला फक्त 30 मार्क, 30 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? 30 प्रश्न. मित्रांनो, लिपिकला 90 प्रश्नाला 60च मिनिटं वेळ दिलेला आहे. तुम्हाला 30 प्रश्नाला 60च मिनिटं वेळ भेटेल मे बी. म्हणजे तुम्हाला बाबांनो विचार करा का 2 मिनिटाला तुम्ही एक क्वेश्चन जरी सोडवला तरी वेळ कदाचित तिथे तुम्हाला 60 मिनिटं देतील किंवा 30च मिनिटं देऊ शकतात. सांगता येत नाही किती देईन आता ते.
1 तासही देऊ शकतात, कारण अर्धा तासाचं शक्यतो शेड्यूल नसतं. पण हे जे 60 मिनिटं आहे बाळांनो, किंवा हे जे 30 प्रश्न आहे, हे जर तुम्हाला सगळे जीकेचे प्रश्न आले तर हे 30 प्रश्नाला तुम्हाला लईत लई 10 मिनिटं खूप होतात, लक्षात ठेवा. मात्र हे कोणाला ज्याचा चांगला अभ्यास आहे. मग ह्या 30 मिनिटात काय काय होणार बाळांनो? सामान्य ज्ञान होईल, लक्षामध्ये सामान्य ज्ञान. आणि हो, अजून पण सांगतो, ड्रायव्हरची पण टेस्ट सिरीज आपण सुरू करतोय. चालकची बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी का सर चालकची सुरू करा, चालकची पण सुरू करतोय. चालकचा व्हिडिओ उद्या परवा दिवशी माझा येऊन जाईल आणि चालकची पण टेस्ट सिरीज आपण सुरू करतोय, लक्षामध्ये. त्याबद्दल पण तुम्हाला अपडेट भेटत जाईल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा बाबांनो, 7वी पास असाल तरी चालन, 10वी पास असाल तरी चालन, काही किती 7वीच्या वर कितवी पास असाल तुम्ही तरी चालेल, फक्त 7वीच्या वर जर तुम्ही हे झालं. आणि बऱ्याच जणांना हेच माहित नाही, ते काय करतात, ओपनचं वय पाहतात 38. आता सकाळचाच किस्सा आहे, 7 एकाचा फोन आला, ओपनचं वय पाहिलं, म्हणलं सर माझं वय संपलं, आत्ताच पूर्ण झाले. पण त्याच्यात ओबीसी, अरे ओबीसी तर तुझं वय 43 वर्ष बसू शकतो ना तू. 43 वर्षापर्यंत काम आहे ना तुला, तू 43 वर्षापर्यंत करू शकतो, काय अडचण नाही. लक्षामध्ये अशा पद्धतीने शिपाई पद्धत संदर्भात जी काही माहिती होती, अजिबात कोणी डबल फॉर्म भरायचा नाही, सिंगल फॉर्म भरा, पैसे वाया जातील, याच्या पलीकडे काहीच होणार नाही. एक फॉर्म भरा, अचूक फॉर्म भरा, व्यवस्थित फॉर्म भरा, अजिबात लोड घेऊ नका. 10 मार्काला शारीरिक क्षमता आहे आणि 10 मार्काला मुलाखती, त्याच्या संदर्भात स्पेशल लेक्चर टाकीन मी, शारीरिक चाचण्या किंवा मुलाखती संदर्भात, त्याच्यात काही अडचण नाही. आणि जे लेखी चाचणीचे प्रश्नपत्रिकेचे वस्तुनिष्ठ नानावित निवडीचे प्रश्न असतील, MCQ टाईप, ते पण मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे किंवा सांगणार आहे. ते आपल्या ह्या टेस्ट सिरीज मधून मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. निवड यादी, प्रतीक्षा यादी वगैरे ते सगळं 7वी 8वी 9वीच्या निकालाबाबत अजूनही संभ्रम असेल. 7वी पास आहे तर तुला 7वीचा निकाल लागेलच, पुढे जर शिक्षण झालं नसेल तर. पण त्यांनी आज वेगळं सांगितलंय का उमेदवाराकडे आता 7वीच्या पुढील उच्च अर्धा नसेल व त्याच्याकडे तिच्याकडे आता 7वीचे गुणपत्रक नसेल तर त्याला तिचा संगणक स्वीकृत केला जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर 10वी पास नसेल पण फक्त 7वी पास आहे किंवा 8वी पास आहे किंवा 9वी पास आहे पण 10वी पास नाही, तर तुम्हाला 7वीचा निकाल कंपल्सरी लागणार आहे. पण जर तुम्ही 10वी पास आहे 12वी पास आहे, 7वीचा निकाल जरी नसला तर तुम्ही ती डायरेक्ट नाही म्हणून टाकायचं, 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडायचा. आणि 7वीची माहिती जसे की एज्युकेशन क्वालिफिकेशन स्कूल नेमला 50% गुण टाकून द्यायचे, लक्षामध्ये. तरच तुम्हाला तिकडे पुढे जाणार आहे तुम्ही, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि मोस्ट ऑफ आज सगळेच 10वी झालेले आहेत, नाही असं नाही, 10वी 12वी पर्यंत सगळे शिकलेले असतात. मात्र काही आहेत विद्यार्थी नाही असं नाही, परंतु त्यांनी विचारपूर्वक फॉर्म भरावा. जर फॉर्म चुकला तर 1000 रुपये आपले वाया जातात बाळांनो, आणि ते 1000 रुपये म्हणजे छोटी गोष्ट नाही, लक्षामध्ये. चालतंय मित्रांनो, भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. आणि उद्यापासून आपली टेस्ट सिरीज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होते. आजच सुरू होणार आहे, परंतु काही कारणास्तव उद्यापासून आपली टेस्ट सिरीज सगळीकडे सुरू होते, लक्षामध्ये. चालतंय, भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण तुमची मी रजा घेतो. जय हिंद, जय भारत.